नमस्कार. काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आज आपल्यासमोर ग्रेस यांची वेणी नावाची कविता सादर करते, जी त्यांच्या सांजवयाच्या साजणी या पुस्तकातली आहे. हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. ज्यांना कवितांची आवड आहे त्यांनी नक्कीच एकदा हे पुस्तक वाचलं पाहिजे. तर कविता काहीशी अशी आहे. कसा वेचावा काळोख ज्यात अमृताच्या कळा, कसा वेचावा काळोख ज्यात अमृताच्या कळा, देह माझा झळा झळा वारियाचा. आणि ठिबकते जेव्हा चंद्र सारंगाचे पाणी, आणि ठिबकते जेव्हा चंद्र सारंगाचे पाणी, रक्त सुगंधाची वेणी सुकलेली. इतकीशी छोटीशी कविता, पण बरंच काही सांगून जाऊ इच्छिणारी. ग्रेसांच्या कवितांची गंमत ही आहे की ते अनेक गोष्टीकडे इंगित करतात. जसं हा काळोख कसा वेचावा. काळोख म्हणजे काय? काळोख म्हणजे अंधार, काळोख म्हणजे दुःख, काळोख म्हणजे निराशा. तर ही कशी वेचायची? कारण त्याच्यामध्ये अमृताच्या कळा आहेत, त्यामध्ये उद्याचं सुंदर स्वप्न बघण्याची शक्यता आहे. आणि त्या सगळ्या शक्यता घेऊन देहाचं काय होतंय, माझा देह झळा म्हणजे जी झुळूक असते वाऱ्याची तसा आहे. देह माझा झळा झळा वारियाचा. तर वारियाचा ह्याचा अर्थ एकतर वारा असा घेता येऊ शकतो किंवा जल असा घेता येऊ शकतो. पण इथे जर ऊर्जेचा विषय चालला आहे तर त्याला कॉन्ट्राडिक्ट म्हणजे त्याला कमी करणारं असं तत्त्व तिथे वापरलं जाणार नाही. त्यामुळे इथे वारियाचा याचा अर्थ वाराच घ्यायचा हे आपल्याला सहज लक्षात येईल. आणि ठिबकते जेव्हा चंद्र सारंगाचे पाणी, इथे स्पष्टपणे पाण्याचा उल्लेख आहे, त्यामुळे इथे पाणी का, कारण त्यातून काय होतं तर चंद्रसारंगाचं पाणी ठिबकतं. म्हणजे ज्या वेळेला त्या प्रकाशाचा आणि वाऱ्याचा संयोग होतो तेव्हा त्यातून जे पाणी ठिबकतं ते चांदण्यासारखं शुद्ध असतं. ते चंद्रसारंगाचं पाणी जेव्हा ठिबकतं तेव्हा रक्तसुगंधाची वेणी सुकलेली. तेव्हा ही जी काया आहे, ही रक्तसुगंधाची वेणी जी आहे ही सुकलेली असते. का तसं असतं? का ती मलूल पडलेली असते? कारण तिला जे काही कार्य करायचं होतं तर तिचं कार्य करून झालेलं असतं, म्हणून ती मलूल पडलेली असते, असा एक अर्थ घेता येईल. आता ह्याच गोष्टीचा अर्थ, कारण मागे आपण कर्णाची एक कविता ह्याच्यात आलेली पाहिली होती, 2-1 कवितांखाली, तर तशी जर ह्या कवितेचा अर्थ महाभारताशी जोडायचा झाला तरीसुद्धा आपल्याला जोडता येतो. कारण इथे पुन्हा वारा आहे, वारा आणि भीम. भीमाला वायुतत्वाचाच पुत्र मानलेला आहे, मानसपुत्र मानलेला आहे. त्यानेच प्रतिज्ञा केली होती की द्रौपदीची वेणी तो रक्ताने माखलेल्या हातांनी घालेल आणि दुःशासनाच्या रक्ताने घालेल. इथे पुन्हा रक्तसुगंधाची वेणी म्हटलेलं आहे, म्हणून मी हा अर्थ फक्त एक इंगित करतो असं सुचवू इच्छिते किंवा सांगू इच्छिते. नाहीतर मी हे धारिष्ट केलं नसतं, पण इथे तसा अर्थ बसू शकतो म्हणून मी हा अर्थ सुचवू इच्छिते की कदाचित ती प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर त्या स्त्रीला जे वाटलं असेल तेही यातून व्यक्त होत असेल, कुणी सांगावं. म्हणूनच कवितांची मजा ही असते की कमीत कमी शब्दांमध्ये एवढे अर्थ एकावर एक थर करून बसलेले असतात ना, की जे आपण उलगडत जाऊ तेवढे वेगवेगळे अर्थ आपल्याला पाहायला मिळतात. तर ही अशी एक गूढ जडशीर कविता वाचल्यानंतर मी अशा कवितांना जड का म्हणते माहिती आहे, कारण तुम्ही त्याचे अर्थ जितके लावत जाल, जितके समजून घेत जाल किंवा त्यांच्यावर जितकं मनन करत जाल तितके नवनवे अर्थ तुम्हाला ह्यातून लागत राहतात, कळत राहतात. आणि ते सगळेच अर्थ सुंदर असतात, नवे असतात, तुमचे असतात खरं तर. कारण कवी ज्या आशयाने लिहितो तो आशय लिहिल्यानंतर कवी तर व्यक्त करू शकत नाही प्रत्येक ठिकाणी जाऊन की बाबा हा आशय होता माझ्या म्हणण्याचा. त्यामुळे रसिक जो काही आशय त्यातून घेतील तो खरा तर त्या कवितेचा आशय राहतो असं मला वैयक्तिक वाटतं. हे कोणत्याही एखाद्या खास मोठ्या कवीचं म्हणणं आहे किंवा कवयित्रीचं म्हणणं आहे असं मी नाही म्हणणार. जे काही मला कळतं कवितेविषयी त्यातून मी हे सांगते. तर ही जडशी कविता किंवा आपण ज्याला म्हणू आशयघन कविता, एकच गंमत असते, शब्द तेच आहेत, म्हणजे आशय तोच आहे, फक्त शब्द बदललेत. तर अशी ही आशयघन कविता की जिच्यातून अनेक आशय व्यक्त होऊ शकतात, ती
जड मी याला म्हणते किंवा वजनदार म्हणते, कारण त्यात अनेक पापुद्रे आहेत. ते पापुद्रे उलगडायला वेळ लागतो, ते समजून घ्यायला वेळ लागतो. मी तुम्हाला आज जो सांगितला आहे तो अर्थ काही एक असेल, पुन्हा 4 वर्षांनी मी ही कविता वाचली तर कदाचित त्याचा मला तिसराच अर्थ लागू शकतो. तर हे असे आशय व्यक्त करणारी, अनेक आशय व्यक्त करणारी कविता, कारण त्यात अनेक आशय असतात म्हणून ती भारदस्त, भरीव, जड वगैरे अशी वाटते, असं माझं म्हणणं होतं. तर तशा कवितेनंतर एक माझी बापडीची साधी सोपी सरळ कविता आपल्यासमोर सादर करते. शब्द. निव्वळ काही शब्द माणसाचं उभं आयुष्य बदलतात. सहज वाटले तरी खूप परिणाम करतात. आपुलकीचे, मायेचे असतील तर जगवतात, तगवतात. दुखावणारे असतील तर रडवतात, बुडवतात. जन्मापासून सर्टिफिकेटांवर उमटणारे हे शब्द मरेपर्यंत, खरं तर मेल्यावरही साथ सोडत नाहीत. तेच कागदावर उमटून आपल्या असण्याचा किंवा नसण्याचा पुरावा ठरतात. शब्द सांत्वनासाठीही आणि खिजवण्यासाठीही. शब्द सांत्वनासाठीही आणि खिजवण्यासाठीही सतत कामी येतात. जपले तर पत वाढवतात, जपले तर श्रद्धा वाढवतात. अर्थ कळला तर पास करतात, मर्म कळलं तर खास ठरवतात. म्हणूनच जगाच्या प्रारंभापासून आलेले हे शब्द आपण जगताना आणि आपल्या मृत्यूनंतरही आपली सोबत करतात. म्हणूनच जगाच्या प्रारंभापासून आलेले हे शब्द आपण जगताना आणि आपल्या मृत्यूनंतरही आपली सोबत करतात. तर ह्या 2 कविता मी आज सादर केल्या आहेत. आपल्याला ह्या कशा वाटल्या मला नक्की कळवा. या व्हिडिओजवरची तुमची रिॲक्शन काय आहे ते नक्की मला कळू दे. मला प्रतिक्रिया येत नाही आहेत, लाईक्स इतके येत नाही आहेत, व्ह्यूज येत नाही आहेत, पण मी हे प्रयत्न सतत चालू ठेवते आहे, कारण मला माहिती आहे कुठे ना कुठे एक असा कोपरा आहे ज्याला खरोखर कविता ऐकायला आवडते, आणि त्यांच्यासाठी हा माझा प्रयत्न कधी ना कधीतरी यशस्वी होणार आहे. सो हा प्रयत्न कायम सुरू राहीलच, नव्या नव्या प्रकारे, नव्या नव्या ढंगात. तर नव्या कवितांसह भेटूया पुन्हा माझ्या याच चॅनलवर. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, मजा करा. धन्यवाद.